कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। स्वतःच्या भावाला त्याच्या लग्नात किडनॅप केलंस, लीलाच्या आईबाबांचा इन्सल्ट केलास, त्यांचा अपमान केलास, त्याची शिक्षा तर तुला मिळायला हवी दुर्गा। तुला लीला आणि त्याच्या घरच्यांच्या स्टेटस बद्दल प्रॉब्लेम होता ना, तर तुझी शिक्षा हीच आहे की पुढचे 8 दिवस तू लीलाच्या माहेरी येऊन राहायचं। काय? आणि नुसतं राहायचं नाही, त्यांच्या स्टेटस प्रमाणे ऍडजस्ट ही करायचं। आणि ही शिक्षा फक्त दुर्गालाच नाही, डे 1 पासून तिला हेल्प करणाऱ्या सरस्वती आणि लक्ष्मीलाही आहे। काय? आणि मी ही शिक्षा तुम्हाला देतोय कारण तुम्हा तिघींना ही गोष्ट रिअलाइज होणं गरजेचं आहे की माणसाकडे पैसा नसला तर तो वाईट आहे असं नसतं। जवळ पैसा नसला तरीही माणूस चांगल्या स्वभावाचा, चांगल्या विचाराचा आणि चांगल्या मनाचा असू शकतो। एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही, माणूस कधी वाईट नसतो, त्याची परिस्थिती वाईट असते। आणि ही गोष्ट तुम्हाला तेव्हाच रिअलाइज होईल जेव्हा तुम्ही त्यांच्या बरोबर राहाल, त्यांच्यातलंच एक होऊन राहाल। पण एजी, आम्ही काय केलंय? हो, आम्हाला या प्लॅन बद्दल काहीच माहित नव्हतं। मग काय झालं? पण माझ्या रेवूला त्रास देण्यात तुम्ही मागे नव्हतात। फक्त आजच नाही, याआधी तुम्ही लीलाला खूप त्रास दिलेला आहे आणि तुमची टीम या वेळेला एक नसली तरी इंटेन्शन तर सेमच होतं, राईट दुर्गा? ती म्हण आहे ना, ओल्यासोबत सुकही जळतं। तर आता फक्त तुम्ही तुमच्या शिक्षेवर कॉन्सन्ट्रेट करा। चला निघूया। एजे, दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती घरच्या सुना आहेत। मला असं वाटतंय गृहप्रवेशाच्या वेळेला त्यांनी तिथे असायला हवं। यशची मोठी बहीण म्हणून दुर्गाचा मान येतो आणि मला वाटतंय तो तिला मिळायलाच हवा। प्लीज। ठीक आहे, लीला म्हणतेय तर तेच खरं। तुम्ही गृहप्रवेशानंतर तिघी इथे येणार। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।